मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेरेकर, शिवभक्त परायण स्मृतिशेष रामदास महाराज कैकाडी, शिवभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या आशीर्वादानं मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे माजी महासचिव इंजिनियर विजयकुमार ठुबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत असलेली मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य शाखा बारातोटी कारंजा नगर, इतर शाखा मार्केट यार्ड नगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा। विद्यमान संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, प्राध्यापक पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार किशोर मरकड, राजश्री चितोळे, काशीनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, ज्ञानेश्वर अनुभुले, सीए विश्वास कारंजकर, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, सहव्यवस्थापक बबन सुपेकर। संस्थेची वैशिष्ट्ये: अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यालय, स्वभांडवलावर कर्ज वितरण, प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण संगणकीकृत पारदर्शक कामकाज, तज्ञ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार, चेक क्लिअरिंग, डीडी, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध। आकर्षक व्याजदर योजना: 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 7.50% व्याज, 91 ते 180 दिवस ठेवींवर 8% व्याज, 181 ते 365 दिवस ठेवींवर 8.50% व्याज, वर्षापुढील ठेवीवर 9% व्याजदर। ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षांपुढील ठेवींवर भरघोस 9.50% व्याज। सेविंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर 7% व्याज। ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज सुविधा। शंभूराजे चिरंजीव ठेव योजनेत दरमहा 1000 रुपये भरल्यास 72 महिन्यांनी मिळवा 1 लाख रुपये। सोने तारण कर्ज फक्त 10% दराने। कर्ज योजना: कमी व्याज दरात तत्पर कर्ज उपलब्धता, वाहन कर्ज 24 तासात, वैयक्तिक कर्ज फक्त 14% व्याज दराने, व्यावसायिक कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सुलभ कर्ज फक्त 13% व्याज दराने उपलब्ध। दाम दुप्पट ठेव योजना: 84 महिन्यांची ठेव, रकमेच्या दुप्पट रकमेचा परतावा। जिजाऊ लखपती ठेव योजना: दरमहा 1400 रुपये भरा व 60 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये। संस्थेचे सामाजिक उपक्रम: महापुरुषांचे जयंती उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक गौरव, 2000हून जास्त युवकांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसहाय्य। कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30, रविवारी साप्ताहिक सुट्टी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी। उत्कृष्ट अर्थसेवेचा लाभ घेण्यासाठी आजच पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेला अवश्य भेट द्या। जय जिजाऊ। धन्यवाद अक्षदा। शैलाताई यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून BA त्यांनी भूगोल विषयात प्रथम श्रेणीत व MA द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केलेले आहे। त्यांनी अध्यापक म्हणून 12 वर्ष व प्राचार्यपदी 16 अशी एकूण 28 वर्ष नोकरी केलेली आहे। तसेच त्यांनी सिनेटच्या सदस्यपदी 2000 ते 2005 या कालावधीमध्ये कार्य केलेले आहे। त्यांनी एकूण 19 पुस्तकांचे लेखन केलेले आहे। अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांची 3 पुस्तके आहेत: वेगळ्या वाटा, सागर महासागर, महाराष्ट्राच्या महिला उद्योजिका अशी त्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त 3 पुस्तके लिहिलेली आहेत। तसेच सकाळ, महाराष्ट्र टाइम, केसरी अशा अनेक वृत्तपत्रात त्यांचे एकूण 19 लेख प्रकाशित झालेले आहेत। तसेच आकाशवाणीवरील देणी निसर्गाचे या कार्यक्रमासाठी त्यांनी लेखन केलेले आहे। दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात 5दा त्यांची मुलाखत झालेली आहे। त्यांनी शैक्षणिक सेवेबरोबरच समाजसेवेतही अनेक ठिकाणी कार्य केलेले आहे। त्या लायन्स क्लब ऑफ पुणेच्या माजी अध्यक्ष आहेत। लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी गेली 30 वर्ष अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक, अनाथ मुले यांच्यासाठी कार्य केलेले आहे। त्यासाठी त्यांना एकूण 60 बक्षिसे मिळालेली आहेत। तसेच त्यांना बक्षिसांव्यतिरिक्त 15 वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे। अशा
सांगळे ताईंचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून दिलेला आहे, तरी त्यांनी व्याख्यान चालू करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मराठा सेवा संघ प्रणित मराठा सेवा नागरी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतलं 6वं पुष्प गुंफण्यात आज मला अतिशय आनंद होत आहे. आणि इतक्या नेटाने तुम्ही ही व्याख्यानमाला चालवतात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. सर्व पदाधिकारी आणि दोन्ही संस्थांचे पदाधिकारी तसेच लायन्स क्लबचे सदस्य या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मागच्या व्याख्यानाच्या आधीच मी सांगितलं होतं की खूप स्तुत्य असा उपक्रम तुमचा चालू आहे आणि तो तुम्ही नेटाने चालू ठेवताय. सर्वात महत्वाचं म्हणजे व्याख्यानमालेला आजकाल व्याख्याते मिळतात, स्पॉन्सर मिळतात, पण श्रोते मिळवणं खूप अवघड जातं. आणि व्याख्यानमाला आता बरेच महाराष्ट्रातले बंद व्हायला लागलेत श्रोत्यांच्या अभावी, कारण आपल्याला दुसरे अट्रॅक्शन्स खूप झालेत ना. व्हॉट्सअप आहे, ते काय OTP आहे, काय OTP याच्यावर त्याच्यावर लोक काय काय बघत असतात. त्यामुळे ऐकायची सवय गेली, बघायची सवय झाली आणि म्हणून श्रोते मिळवणं अवघड जातं. पण तुम्ही किती श्रोते असू दे, काही असू दे, तुम्ही ते नेटाने चालू ठेवताय याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि कौतुकही करते. आज या व्याख्यानासाठी मला ज्यांनी आमंत्रित केलं त्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउनच्या अध्यक्ष तसेच जिजाऊ ब्रिगेडच्याही अध्यक्ष ज्या आहेत संपूर्ण सावंत, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. 3रं पुष्पही मीच गुंफलं होतं आणि त्याच्यामध्ये आपला विषय होता महिला सक्षमीकरण. आज आपण आणखी वेगळ्या विषयावर पण महिलांच्यासाठी निगडीत किंवा जवळचा विषय आणि तो म्हणजे ताणतणावावर मात या विषयावर मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. संपूर्ण ताईंनी जे माझं नाव सुचवलं त्याला सगळ्या कार्यकारिणींनी अनुमोदन दिलं आणि मलाही आज अनेक महिलांशी ताणतणावावर मात या विषयावर संवाद साधण्याची जी सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानते. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे ताणतणावावर मात. ताणतणाव आपल्या जीवनात संपूर्ण भरून राहिलेला आहे. म्हणजे एकही माणूस असा आपल्याला सापडणार नाही की ज्याला ताणतणाव नाही. वृद्ध असू द्या, छोटे मुलं असू द्या, महिला, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत, प्रत्येकाला ताणतणाव आहे. म्हणजे वृद्धांना त्यांचे वेगळे ताणतणाव असतात. एकटेपणाचे असेल, दुर्लक्षित झाल्यामुळे सारखं वाटणं असेल. छोट्या मुलांचे सुद्धा ताणतणाव असतात. म्हणजे होमवर्कही करायचंय, खेळायलाही जायचंय, टीव्हीवरची कार्टून फिल्मही बघायची आणि सगळंच करायचंय. तर त्याच्यासाठी त्यांच्या मनात एक ताणतणाव असतो, परीक्षेचा ताणतणाव असतो. गरीब श्रीमंतांमध्ये सुद्धा गरीबाला रोजची खायची भ्रांत म्हणून ताणतणाव आणि श्रीमंतांना खूप पैसे आहेत म्हणून कधी इन्कम टॅक्सची धाड पडेल म्हणून ताणतणाव. महिलांचे ताणतणाव तर खूपच जास्त आहेत, कारण महिला खूप भावना प्रधान असतात. म्हणजे महिलांचं भावनेचं केंद्र मेंदूतलं जे आहे ते फार विस्तारित आहे आणि पुरुषांचं आहे ते नॅरो आहे, छोटं आहे. त्यामुळे महिलांचे ताणतणाव हे जबरदस्त असतात. प्रत्येक गोष्टीचा त्यांना ताणतणाव येतो. त्यामुळे महिलांना असतात तसे पुरुषांनाही त्यांचे कार्यालयात काय काम असेल त्याचे ताणतणाव, बिझनेस करत असतील तर बिझनेसचे ताणतणाव, अशा अनेक कारणांमुळे महिला आणि पुरुष दोघांनाही ताणतणाव येतात. अशिक्षितांना सुद्धा ताणतणाव, कारण नोकरी काय करायचं काम आपण शिकलेले नाही म्हणून ताणतणाव, आणि सुशिक्षितांना शिक्षण एवढं होऊ नये मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून ताणतणाव. विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचा ताणतणाव. आजच्या जगात तर कोरोनाच्या काळात तर विद्यार्थी खूप त्रस्त आहेत आणि तणावाखाली वावरत आहेत. आणि शिक्षकांना सुद्धा आपण एवढं चांगलं शिकून परीक्षेत आपल्या विषयाचा निकाल काय लागेल याचा ताणतणाव. म्हणजे कोणी याच्यातनं सुटलेलं नाही. ताणतणावाने आपलं आयुष्य सगळं भरून टाकलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उसंत घ्यायला किंवा आनंद घ्यायला जागाच उरलेली नाही.
तर असं ताणतणावाने भरलेलं आयुष्य असं का झालंय आपलं? कारण भौतिक प्रगती झाली. भौतिक प्रगतीबरोबर तंत्रज्ञानचे दोन फायदेही असतात, तोटेही असतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि तोटे जास्त आपल्या वाट्याला आलेले आहेत. पैसा खूप आलाय, पैशाला वाईट वाटा खूप फुटतात आणि मग चुकीची कामं करून ही लोकांना ताणतणाव येतात. तर अशी अनेक कारणं आहेत. प्रत्येकाची ताणतणावाची वेगवेगळी कारणं असतील. पण मी जो अभ्यास म्हणजे माझा जो अभ्यास आहे किंवा मी जे निरीक्षण केलं त्याच्यावरनं मला 4 प्रमुख कारणं दिसतात की लोकांना ताणतणाव का येतो. त्याची 4 मुख्य कारणं मला इथे नमूद करायची आहेत आणि विशेषतः बरीचशी महिलांशी निगडीत आहेतच, पुरुषांशी निगडीत आहेत, पण महिलांशी जास्त निगडीत आहेत, कारण पुन्हा महिला भावना प्रधान असतात म्हणून. तर 4 कारणं. पहिलं कारण आहे ते म्हणजे तब्येतीच्या तक्रारी. विशेषतः मध्यम वयामध्ये, आता तर तरुणांमध्ये सुद्धा तब्येतीच्या तक्रारी आहेत. मानदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे सुद्धा महिलांमध्ये हे सुद्धा तरुणांमध्ये जास्त आपल्याला दिसतं. तसं मध्यमवर्गीयांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर असेल, मधुमेह असेल, खूप खूप म्हणजे काय कारण, किती काय काय गोष्टी होतात ताणतणावामुळे. ऍसिडिटी असेल, अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे लोकांना ताणतणाव येतोय. दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आपल्या कार्यालयामध्ये असलेले लोक असतील, कुटुंबातले घटक काही लोक असतील, ह्या सगळ्या मंडळींशी संवाद साधता साधता कधीतरी विसंवाद होतात आणि त्या विसंवादामुळे आपल्या मनावर येणारा ताणतणाव म्हणजे नाती सांभाळता सांभाळता, संवाद करता करता विसंवाद झाल्यामुळे येणारे ताणतणाव, ते तर रोजच आपल्या असतात आणि महिलांना ते जास्त असतात. तिसरं महत्वाचं कारण ताणतणावाचं आहे आणि ते म्हणजे एकटं वाटणं, दुर्लक्षित वाटणं. आणि मी हे सगळे आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे एक एक एक्सप्लेन करणार आहे म्हणून आता जास्त बोलत नाही. आणि चौथं आहे ते म्हणजे वर्तमानात जगणे, वर्तमानात न जगणे, भविष्य आणि भूतकाळामध्ये जगणे, हे सुद्धा एक ताणतणावाचं आपलं फार मोठं कारण आहे. तर आता ह्या सगळ्या कारणांमधनं पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे तब्येतीच्या तक्रारी. तब्येतीच्या तक्रारी आजपर्यंत वृद्धांना होत्या, नंतर मध्यमवर्गीयांना यायला लागल्या. म्हणजे बीपी, डायबिटीस, ऍसिडिटी असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी या तक्रारी वृद्धांमध्ये मर्यादित होत्या. नंतर त्या मध्यम वयाच्या लोकांमध्ये यायला लागल्या आणि आता तरुणांमध्ये कम्प्युटरवर ऑनलाईन काम करून करून ह्या मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे, ऍसिडिटी, वेळा अवेळा न पाळणे, ह्या सगळ्या तक्रारी आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे तब्येती जर आपली ठीक नसेल तर आपल्या मनावर प्रचंड ताण असतो की आता काय होणार, आणखी दुखणं वाढणार का, गोळ्या खा, औषधं खा, आपण आनंदी नसतो आणि खूप तणावाखाली असतो. तर तब्येतीच्या तक्रारी, आता हे कारण आपल्याला माहित झाली, आता या कारणांवरचे उपाय आपण काय आहेत ते बघूया. पहिलं महत्वाचं आहे ते तब्येतीच्या तक्रारी. जागतिक आरोग्य संघटनेने एक फार छान व्याख्या केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की आहार, विहार आणि विश्रांती, आहार, विहार आणि विश्रांती याचा योग्य समन्वय म्हणजे निरोगी राहणे. आहार, विहार, विश्रांती यांचा योग्य समन्वय म्हणजे उत्तम आरोग्य. आता तिन्ही शब्द महत्वाचे आहेत, आहार, विहार, विश्रांती. आहार म्हणजे आपण काय खातो, किती खातो, कुठला पदार्थ खातो, कुठले घटक असलेले पदार्थ खातो, कोणत्या वेळी खातो, वगैरे वगैरे. म्हणजे आहाराबद्दल आपण खूप जागरूक असलं पाहिजे. जे सध्या तरुणाई सगळी फास्ट फूडकडे वळलेली आहे आणि त्यामुळे आहारावर तरुणाई बरोबर मध्यमवर्गीय आणि वृद्धही मध्ये मध्ये त्याचा आस्वाद घेतात आणि मग आपलं आरोग्य आता बिघडत चाललेलं आहे. तर आहाराचं असं आहे की अन्न तारी अन्न मारी. तुम्ही जास्त अन्न खाल्लं तरी प्रकृतीला मारक आहे आणि कमी अन्न खाल्लं तरी सुद्धा तुमच्यात अशक्तपणा येऊन तुम्हाला प्रतिकारशक्ती कमी होऊन रोगराई पकडू शकते.
आता हे काय खायचं, किती खायचं, कशात प्रोटीन्स असतात आणि कशात कार्बोहायड्रेट्स असतात आणि कशात फॅट्स असतात, याबद्दल वर्तमानपत्रात रोज कुठेतरी काहीतरी लिहून येत असतं आणि खूप व्हॉट्सअपवर पण येतं, वर्तमानपत्रात येतं. म्हणजे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाहीये. एवढंच सांगेन की कोणीतरी छान सांगितलंय की 25% भाग पोटाचा रिकामा ठेवून आहार घ्या. खूप तुडुंब जेवू नका, थोडं पोट रिकामं ठेवून जेवा, पण वेळेवर जेवा, रोजच्या वेळेस वेळा पाळा आणि त्याप्रमाणे जेवा. दुसरं आहे ते विहार, म्हणजे विहार म्हणजे व्यायाम. जो आज व्यायामाचा अभाव हे खूप मोठं कारण आहे आजारी पडण्याचं किंवा रोग निरनिराळे डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, सगळे व्यायामाच्या, मानदुखी सगळे व्यायामाच्या अभावाने येणारे रोग आहेत. बैठं काम लोकांचं खूप वाढलंय, त्यामुळे व्यायाम करणं हे तितकंच गरजेचं आहे. विशेषतः योगासनं, प्राणायाम या 2 गोष्टींचा खूप आपल्याला उपयोग होतो. त्याच्याबद्दलही खूप वर्तमानपत्रात सारखं लिहून येत असतं, व्हॉट्सअपवरही चालू आहे. तरी पण मी थोडक्यात एवढंच सांगेन की रोज प्रत्येकाने 30 मिनिटं वॉक केलं पाहिजे, चाललं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपली शरीराची मरगळ जाते. सकाळी उठल्यावर जो जडत्व आलेलं असतं शरीराला ते जातं. आपण फ्रेश होतो, प्रफुल्लित होतो. मोकळ्या हवेमध्ये गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. योगासनांमुळे स्नायू लवचिक होतात. आपले स्नायूंची ताकद सुद्धा वाढते, कारण हालचाल होते शरीराची. तुम्हाला रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे होतं. चेहऱ्यावर तेज येतं, पोटाला व्यायाम होतो, त्यामुळे पोटाचे विकारही दूर होतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि प्राणायाम तर प्रत्येकाने करावा, कारण प्राणायामामध्ये आपण उच्छ्वास बाहेर सोडतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड खूप बाहेर पडतो आणि जो आपल्या शरीराला घातक आहे. पण नुसताच कार्बन डायऑक्साईड बाहेर नाही पडत, आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा प्राणायामामध्ये बाहेर पडतात. म्हणून प्राणायाम खूप महत्वाचा आहे. आणि प्राणायामसाठी तर आता टीव्हीवर भरपूर रामदेव बाबांचे चॅनेल आणि आस्था चॅनेल वगैरे खूप असतं. म्हणून मी या आहार विहारावर फार बोलणार नाहीये. आणि तिसरं आहे ते विश्रांती. विश्रांती म्हणजे झोप. झोपेचंही तसंच आहे बरं का, अन्न तारी अन्न मारी, तसं झोप तारी झोप मारी. झोप जितकी पाहिजे तितकी घेतली पण पाहिजे, पण अति झोप आपल्या शरीरात आळस भरते आणि आळस हा माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि तो दडून बसलेला असतो आणि तो कधी आपल्यावर आघात करेल ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे आहार विहार आणि विश्रांती, झोप पण तितकीच घेतली पाहिजे. मी तर हल्ली कुठे वाचलं असं संशोधन की कमी झोप झाली तरी म्हणे वजन वाढतं. जास्त झोप झाल्यावर तर वाढतच, पण कमी झोप झाल्यावरही वजन वाढतं. ती परफेक्ट तेवढी झोप जितकी आवश्यक आहे 6 तास 7 तास ती झाली पाहिजे. आपल्याला आपले श्रम किती आहेत ते आणि झोप याचं प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने आहार विहार विश्रांती यांचा जर आपण योग्य समन्वय साधला, अजूनही वेळ गेलेली नाही, ज्यांनी सुरू केलं नसेल त्यांनी आहार व्यवस्थित घेणे, घरची भाजी पोळी आणि सगळं पौष्टिक अन्न, शुद्ध अन्न खाणे, व्यायाम करणे आणि झोप व्यवस्थित घेणे, हे जर तिन्हीचा आपण समन्वय साधला तर मग आपल्याला या आरोग्याच्या तक्रारी भेडसावत नाहीत. किंबहुना शरीर छान राहतं आणि आपण प्रफुल्लित राहतो. दुसरं महत्वाचं कारण फार महत्वाचं आहे, ज्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंध आहे, आणि ते म्हणजे मी म्हंटल तसं नातेवाईक, ऑफिस मधले लोक असतील, कुटुंबातली सदस्य असतील, मित्रमंडळी जे काय असतील ते, त्यांच्या बरोबर संवाद करता करता कधीतरी विसंवाद होतो. कधीतरी म्हणजे जवळजवळ काही लोकांचा तर जवळजवळ रोजच विसंवाद होतो. आणि मग विसंवादामुळे आपण स्वतः दुःखी होतो. आणि बरेच वेळा असं होतं की सासू सुनांमधले विसंवाद, आई वडील मुलांमधले विसंवाद, मित्रांमधले विसंवाद, पती पत्नी मधले विसंवाद, असे अनेक विसंवादाचे प्रकार आहेत. आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. रात्री झोप लागत नाही. रात्री झोपायला गेलं की आपल्याला ते आठवतं की आज कोणाबरोबर विसंवाद झाला, मी असं बोलायला नको होतं का, मी सुरुवात केली म्हणून इतक्या गोष्टी थराला गेल्या. म्हणजे आपण स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो आणि मग आपण दुःखी होतो. जेवण गोड लागत नाही, झोप नीट लागत नाही, आपलं प्रकृती स्वास्थ्य बिघडतं.
आणि आपल्याला खूप त्याचा त्रास होतो भावनिक दृष्ट्या. म्हणजे महिलांना तर खूपच त्रास होतो. म्हणजे कोणी काही बोललं तर लगेच डोळ्यात पाणी तर येतच, पण त्याचा ताणतणाव खूप जास्तीचा येतो. म्हणजे त्यांना नाही बोललं तरी, दुसऱ्यांना बोललं तरी त्यांना वाटतं की आम्हालाच बोललंय. आणि म्हणून ती म्हण पडलीये की लेकी बोले सुने लागे. मुलीला काहीतरी सांगायला गेलं तर सुनेला वाटतं की मलाच सांगायचं, पण म्हणून या लेकीला बोलतायत, पण आहे ते माझ्यासाठी. तर अशा पद्धतीने अंगावर ओढून घेण्याचे प्रकार सुद्धा फार महिलांमध्ये असतात. काही कोणी बोललं की स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायचं, अशाही प्रकारचे प्रकार असतात. मान अपमानाच्या कल्पना आपल्या खूप आहेत. इगो, मान, अपमान ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्याचा संवादाचे विसंवाद होत जातात. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, विसंवाद, भांडणं, मन कलुषित होणं, मान, अपमान ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत. असं म्हणतात की इफ यू माइंड इट मॅटर्स, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तुमच्या मनाने म्हटलं माझा अपमान झाला तर झाला, तुमच्या मनाने म्हटलं की माझा अपमान नाही झाला तर नाही झाला. सगळी मनाच्या अवस्था आहेत. मग आपण काय मिळवतो ह्याच्यातनं? आपण कोणाचा तरी मान अपमान धरून बसतो, मग मी त्याचा बदला घेणार. काय मिळतं हो बदला घेऊन? काहीच मिळत नाही आपल्याला. बदला घेतल्यावरही बदला जो घेतो त्यालाही त्रास होतो. त्यामुळे ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे प्रवीण दवणेंनी आपल्या लेखात फार छान म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की पशु पक्ष्यांना जीवन जगण्याची कला फार छान कळली. तर त्यांनी आपल्या लेखात असं म्हटलंय की कबूतर असतात ना, कबुतरांच्या पुढे व्यापारी लोक असे धान्य टाकतात दुकानाच्या पुढे, रस्त्यात दुकानाच्या पुढे किंवा घराच्या टेरेसवर किंवा अंगणामध्ये धान्य टाकतात, जिथे कबूतर खायला येतात. तर ही सगळी धान्य टाकल्यावर कबुतरांची झुंबड उडते तिकडे, आणि मग ते खूप सगळ्यांना दाणे, जसे काही सगळ्यांना मिळणारच नाही अशा पद्धतीने ते दाणे खात असतात. प्रत्येकाला तोच दाणा हवा असतो. झटापटी चाललेली असते, पंखांनी मारामारी चाललेली असते, चोचीने एकमेकाला टोचत असतात. कधी कधी एखाद्या कबुतराला कोणी कोणी हाकलवून लावतात, मग तो तिकडे जाऊन बसतो, परत तिकडून इकडे येतो खोड्या काढायला यांच्या. अशा पद्धतीने भांडाभांडी, मारामारी, शारीरिक मारामारी सगळं चालू असतं. हीच कबुतर थोड्या वेळाने समोरच्या बिल्डिंगच्या वरती, भिंतीच्या खिडकीच्या वरच्या छज्ज्यावर बसतात, तेव्हा ती एकमेकाला अगदी बिलगून बसतात. तो राग, ती भांडणं, त्या सगळ्या गोष्टी ते विसरलेले असतात आणि एकमेकाच्या चोचीत चोच घालून अगदी प्रेमाने एकमेकाशी जवळ बसलेली असतात. सगळं विसरून जातात. राग, लोभ, काय भांडणं सगळं विसरतात आणि पुन्हा छान आनंदाने जीवन जगतात. तसं माणसाला जमलं पाहिजे असं प्रवीण दवणे म्हणतात. तसं आपण प्रयत्न तर केला पाहिजे. प्रयत्न आपण करत नाही म्हणून त्या गोष्टी होत नाहीत. मनाने ठरवलं तर आपण प्रयत्न करू शकतो. आता हे राग, लोभ हे सगळ्या गोष्टी का होतात? ह्याचं मूळ ह्याच्यात आहे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातल्या. एक म्हणजे टीका करणे, लोकांवर टीका करणे, आणि दुसरं तुलना. दोन गोष्टींमुळे सुद्धा आपण ताणतणाव येतो. त्यातलं महत्वाचं आहे ते टीका करणे. आपण कोणालाही न जाणून घेता त्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलतो, कोणाजवळही बोलतो, मग ती व्यक्ती दुसऱ्याजवळ बोलते आणि मग काहीतरी पुन्हा त्याची भांडणं त्याच्यातनं सुरू होतात. तर ही माणसाची एक सवय आहे की कुठल्याही व्यक्ती दिसली की त्या व्यक्तीबद्दल आपलं स्वतःचं मत बनवायचं आणि त्या व्यक्तीबद्दल नकारात्मकच मत बनवण्याची जास्त करून लोकांची वृत्ती दिसते. ही आपली सवय आहे. ती सवय आपल्यासाठी घातक ठरते. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर टीका करता तेव्हा त्या व्यक्तीच्या मर्मावर घाव बसतो आणि त्याच्या सन्मानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात आणि मग तो तुमच्यावर पलटून वार करतो, मग तुम्ही त्याच्यावर पलटून वार करता. अशा प्रकारे झकापक्की सुरू होते आणि जो बोलतो त्यालाही त्रास होतो आणि ज्याला बोलतो तो त्यालाही त्रास होतो आणि मग टीकात्मक वृत्तीमुळे आपण अनेक शत्रू निर्माण करतो. त्यामुळे टीकेमुळे सुद्धा आपण आपल्या मनात ताणतणाव निर्माण होतात. म्हणजे आपण जे गप्पा संवाद साधतो, दुसऱ्यांशी संवाद साधताना सुद्धा तिकडे टीकात्मक दृष्टिकोन जास्त असतो, ज्याला आपण महिलांच्या गॉसिपिंग, म्हणजे दुपारच्या गप्पा किंवा रिकामपणाच्या गप्पा
त्या गप्पांमध्ये तुम्ही बघाल तर निगेटिव्ह सूर किंवा टीकात्मक दृष्टिकोन जास्त असतो. मी तुम्हाला एक छान प्रसंग सांगते की आपण कसे जजमेंटल म्हणजे कसं एखाद्या व्यक्तीकडे बघून स्वतःच्याच मनाने काहीतरी त्या व्यक्तीबद्दल ठरवतो. तर एकदा एका रेल्वे स्टेशनवरती एक माणूस मोठी बॅग ओढत येत होता प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या. तर तो प्लॅटफॉर्मवर आल्यावर तो मोठी बॅग घेऊन येत होता आणि कुठे बसायचं म्हणून जागा शोधायची अशा दृष्टीने बघत होता. तर समोरच्या बाकावरती 2 जोडपी बसली होती, नवरा बायको 2 जोडपी होती. तर त्याच्याकडे बघितल्यावर ह्यातल्या एकाने, त्या जोडप्यांमधल्या एकाने म्हटलं की हा माणूस एवढी मोठी बॅग घेऊन आलाय म्हणजे खूप चांगल्या श्रीमंत घरातला दिसतोय, पण ह्याला घरातनं हाकलून दिलेलं दिसते. काहीतरी भांडणं केली असतील बायको बरोबर, म्हणून ह्याला इकडे घरातनं हाकलून दिलंय, म्हणून हा इकडे आता कुठेतरी गावाला जायला निघालाय घर सोडून. त्यानंतर तो माणूस एक कट्टा असतो तिकडे प्लॅटफॉर्मवर, त्या कट्ट्यावर बसतो. तो बाकांवर नाही बसत, जे बेंचेस ठेवलेले असतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिथे नाही बसत, तो त्या कट्ट्यावर जाऊन बसतो. त्या कट्ट्यावर जाऊन बसल्यावर हे लोक म्हणतात हा फारच डिप्रेशन मध्ये गेलेला दिसतोय, इतकं चांगले बेंचेस आहे तिथे बसायला, त्याच्यावर बसत नाही, लोकांपासून लांब कुठेतरी त्या कोपऱ्यात जाऊन बसलाय, त्याला माणसं नको आहेत, तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, नक्कीच त्याचं काहीतरी भांडण झालेलं, काहीतरी झालेलं आहे. त्यानंतर तो माणूस फोन काढतो आणि फोनवर बोलायला लागतो. तर फोनवर बोलताना तो हातवारे वगैरे असे करत असतो आणि बोलत असतो. तेव्हा मग त्यांच्यातली एक बाई म्हणते, हा नक्कीच याचं बायकोशी भांडण झालेलं आहे, बायकोचा आता फोन आला असेल आणि हा बायकोशी पुन्हा भांडतोय हातवारे करून करून. त्याच्यानंतर तो माणूस तिथून उठतो कट्ट्यावरनं आणि थोडा पुढे येतो आणि रेल्वेचे जे रूळ असतात ना, ते प्लॅटफॉर्म जिथे संपतो आणि मग खाली रूळ सुरू होतात, तो प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथे अगदी कोपऱ्याला येऊन म्हणजे टोकाला येऊन उभा राहतो आणि रुळांकडे बघत असतो आणि असा हात पुढे मागे असं करत असतो, त्याची हाताने ऍक्शन करत असतो. तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की बघितलं किती डेस्परेट झालेला आहे, त्याला मला वाटतं जीव द्यायचा आहे आता, त्यामुळे रुळापासूनच अंतर किती आहे ते हाताने मोजतोय, अंदाज घेतोय, म्हणून तो तिथे उभा आहे. हे तो माणूस बोलल्याबरोबर ते 4 जण ठरवतात की चला ह्याला जाऊन आपण काहीतरी समुपदेशक देऊया, म्हणून 4 जण त्याच्या जवळ येतात आणि त्या माणसाला म्हणतात, अरे बाबा जीवन किती चांगलं आहे, तू कुठे जीव द्यायला निघाला, असं करू नको वगैरे वगैरे, त्याला समुपदेशन द्यायला लागतात. तेव्हा तो माणूस म्हणतो, काय म्हणताय तुम्ही, मी काय जीव द्यायला आलेलो नाहीये इथे, मी तर माझ्या गावाला चाललोय. तर ते माणसं मग त्याला विचारतात की तू आला तेव्हा अगदी मोठी बॅग घेऊन आलायस, एवढा कुठून? तर तो म्हणतो एवढी मोठी बॅग आणली कारण मी परदेशातनं आलोय, आत्ताच परदेशातनं आलोय आणि मी माझ्या गावी चाललोय आता. तर परदेशातनं येताना सगळ्यांसाठी भेटवस्तू वगैरे खूप आणलंय सामान, म्हणून माझी बॅग एवढी मोठी आहे. मग दुसरा प्रश्न ते विचारतात, कट्ट्यावर का बसला? तो म्हणतो कट्ट्यावर बसलो कारण मी या ट्रेननी बरेच वेळा बाजूच्या गावातल्या कॉलेजला जात असे, तर आम्ही सगळे मित्र नेहमी इथे कट्ट्यावर बसायचो, आम्ही कधी बाकावर बसत नव्हतो, तर मला त्याची आठवण आली म्हणून मी त्या कट्ट्यावर जाऊन बसले. मग तिसरा प्रश्न विचारतात की तू फोनवर कोणाशी एवढे मोठे मोठे हातवारे करून बोलत होता? तो म्हणाला माझ्या बायकोशीच मी बोलत होतो की मी पोचलो, आता गावाची ट्रेन आली की मी गावी जाणार. तर मी हातवारे करत होतो ते बायकोशी भांडतो म्हणून नव्हे, तर एक माशी घोंगावत होती, ती माशी हाकलण्यासाठी म्हणून मी हातवारे करत होतो. आणि मग चौथं तिकडे रुळाजवळ जाऊन काय करत होता? तेव्हा तो म्हणतो की या ट्रेनमधनं तर मी गेलोच कॉलेजला शिकायला, पण ह्या रुळांचे पण मला आभार मानायचे होते की ह्या रुळामुळे ट्रेन चालत होती आणि त्या ट्रेनमुळे माझं शिक्षण झालं, म्हणून मी त्या रुळांकडे बघत होतो आणि त्याचे आभार मानत होतो. मला सगळ्या जुन्या आठवणी माझ्या जागृत झाल्या आणि म्हणून माझ्या वर्तणूक अशी झाली. अशा पद्धतीने तो त्यांची सगळी शंका समाधान करतो. म्हणजे बघा किती वेगळे विचार त्या चौघांच्या मनात, त्या 2 जोडप्यांच्या मनात त्याच्याकडे पाहून आले. काही ओळख नाही, पाळत नाही, काही नाही, आपण लोकांबद्दल असेच काहीतरी जजमेंट करत असतो, असेच काहीतरी अंदाज बांधत असतो आणि मग त्याच्यातनं काहीतरी आपण संवाद साधतो आणि मग आपले विसंवाद त्यातनं होतात. त्यामुळे हे आपण खूप टाळलं पाहिजे, शक्यतो टीका करू नये.
असतात काही माणसं अशी की ज्यांचे स्वभाव आपल्याला नाही आवडत, मग अशा लोकांपासून आपण दूर राहायचं. म्हणतात ना, भांडणापेक्षा आबोला बरा. अशा माणसांपासून दूर राहावं, अशा माणसांशी बोलणं कमी करावं, कामास काम ठेवावं, जास्त बोलू नये, म्हणजे विसंवाद होण्याचे प्रश्नच येत नाहीत. त्यामुळे म्हणजे आपल्याला स्वतःला त्रास होत नाही त्याचा, हे महत्वाचं आहे त्यातलं. दुसरं मी सांगितलं ते तुलना. तुलना आपण फार करतो आणि त्याच्यामुळे आपण दुःखी होतो. ह्या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत, तुलना करणं, टीका करणं, सगळंच. तुलना का करतो आपण? नेहमी तुलना करतो आपण दुसऱ्यांबरोबर. म्हणजे भला उसकी साडी मेरे सफेद साडी से सफेद कैसी, म्हणजे माझी साडी सफेद आहेच, पण तिची माझ्यापेक्षा जास्त सफेद आहे, असं आपण म्हणत असतो. तर नेहमी आपण तुलना करतो. महिलांना खूप सवय असते तुलना करण्याची. नंदेच्या घरची सांपत्तिक स्थिती, माझ्या घरची सांपत्तिक स्थिती, माझ्या जावेचा मुलगा, त्याला 92% मार्क मिळाले, माझ्या मुलाला 72% मार्क मिळाले. मग त्या मुलाला आपल्या सुनवतात की बघ, त्याला 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, सॉरी त्याला 1 बेडरूमचा फ्लॅट आहे, तरी सुद्धा तो मुलगा अभ्यास करतो आणि तेवढ्या छोट्या जागेमध्ये राहून त्याने 92% मार्क मिळाले. आपलं तर 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, तुला सेपरेट रूम आहे, अभ्यासाचं टेबल आहे, त्याच्यावर टेबल लॅम्प आहे, व्यवस्थित सगळं काही तुला अवेलेबल आहे, तुझ्यासाठी लॅपटॉप आहे, सगळं आहे, वायफाय कनेक्शन आहे, सगळं आहे, तरी सुद्धा तुला 72% मार्क. ही तुलना आपण करतो आणि आपणच दुःखी होतो की त्याला 92% मिळाले, माझ्या मुलाला 72% कसे मिळाले. हा प्रश्न आपल्याला पडतो. त्या प्रश्न आपण आपल्या मुलांना विचारतो, त्यांनाही दुःखी करतो आणि आपणही दुःखी होतो. पण मला वाटतं तुलना करू नये, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी, प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक माणूस वेगळं असतं. म्हणजे एकाच कुटुंबात वाढलेल्या, एकाच आईवडिलांचे जीन्स आलेल्या 2 भावांमध्ये सुद्धा स्वभावात फरक असतो. एखादा खूप रिझर्व्ड असतो आणि दुसरा खूप बडबड्या असतो. हा असा सुद्धा फरक असतो. त्यामुळे आपण कसं तुलना करू शकतो 2 व्यक्तींबद्दल. त्यामुळे ही तुलना आपण थांबवली पाहिजे. तुलना केली की मग आपण खूप दुःखी होतो आणि मग त्याच्यातनं आपले ताणतणाव सुरू होतात. त्याच्यातनं आपल्याला खूप त्रास होतो. जेवण पुन्हा गोड लागत नाही, झोप लागत नाही आणि सतत आपण दुःखी असतो. म्हणून तुलना ही करू नये आणि आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधान मानून राहिलं पाहिजे, किंवा आपल्याला त्यातनं काही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्या मुलांना आपण सांगू शकतो. आणि असं असतं की फक्त परीक्षेचे मार्कच म्हणजे काय मुलाचं सगळं भविष्य आहे का त्याच्यात? आपल्या मुलांमध्ये दुसरे कुठले गुण असतील ते बघितले पाहिजे, त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी वाव दिला पाहिजे. त्यामुळे तुलना करू नये. प्रत्येकाची परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाची जेव्हा वाढ होते तेव्हाची एन्व्हायरमेंट वेगळी असते. त्यामुळे तुलना केल्यामुळे आपण दुःखी होतो. कोणीतरी छान म्हटलंय की लाईफ बिकम्स डिफिकल्ट व्हेन यू कम्पेअर. तुम्ही जेव्हा तुलना करता तेव्हा तुमचं आयुष्य खूप कठीण होऊन जातं. लाईफ बिकम्स वर्स्ट व्हेन यू क्रिटिसाइज. आपलं आयुष्य आणखी दुःखी होतं जेव्हा आपण लोकांवर टीका करतो. लाईफ बिकम्स बेस्ट व्हेन यू एन्जॉय. टीका, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कुठलेही विचार, चुकीचे विचार मनात न आणता आपण जेव्हा जगतो समाधानाने, तेव्हा आपलं आयुष्य चांगलं होतं आणि तेव्हा ताणतणाव काही राहतच नाही मनावर. आणि मग ताणतणाव नसले की झोप चांगली लागते, आपण व्यवस्थित जेवण घेतो आणि आपलं आयुष्य आनंदी होतं, आपण निरोगी पण राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. टीका करणे, तुलना करणे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि या सगळ्या मनाच्या अवस्था आहेत. बरेच वेळा आपण मनामध्ये राग धरून बसतो, कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये मान अपमानाच्या कल्पना धरून बसतो आणि मग ती व्यक्ती समोर आल्यावर आपल्याला ते आठवतं आणि मग आपण पुन्हा रिॲक्ट होतो त्या व्यक्तीवर. तर हे सगळं टाळलं पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी खूप छान म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की युअर माइंड इज नॉट अ डस्टबिन. तुमचं मन ही काही कचऱ्याची डब्बा नाहीये ज्याच्यामध्ये सगळं राग, लोभ, द्वेष, मोह, माया, मत्सर भरून ठेवायला. युअर माइंड इज ट्रेजर बॉक्स. खूप छान मौल्यवान अशी पेटी आहे. ती कशासाठी आहे? तर तुमचे चांगले विचार, सकारात्मक विचार, तुमच्या आनंदी आठवणी,
प्रेम, वात्सल्य ह्या सगळ्या गोष्टी भरून ठेवण्यासाठी तुमचं मन आहे. आणि असं आहे ना की एखाद्या कपाटामध्ये खूप कपडे भरलेले आहेत आणि आपण आणखी मॉलमध्ये जाऊन कपडे आणतो आणि जर त्याच्यात आपण ठेवायला गेलो तर ते कपडे खाली पडतात, कारण त्याच्यात जागाच नाहीये. पहिलेच कपाट इतकं कपड्यांनी भरलेलं आहे, तुम्ही जर त्याच्यात काही ठेवायला गेला तर त्याच्यात जागा नाही, त्यामुळे ते खाली पडतात. तसं आपल्या मनाचं होतं. ह्या सगळ्या वाईट विचारांनी, लाग, लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, असूया ह्या सगळ्या विचारांनी एकदा मन भरलेलं असल्यावर चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी, चांगल्या आठवणी साठवण्यासाठी आपल्या मनात जागा कुठे राहणार. म्हणून विवेकानंद म्हणतात की युअर माइंड इज नॉट अ डस्टबिन टू स्टोअर ऑल दिस थिंग्स, इट इज अ ट्रेजर बॉक्स टू स्टोअर लव, रिस्पेक्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे. तर त्या पद्धतीने आपण ह्या मनातल्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. आणि त्यासाठी दिवाळीला जसं घर साफ करतो, झाडू घेतो आणि सगळे जाळ्या जळमट कोपऱ्यातले काढून टाकतो, काही कपडे आपले जुने झालेले असतात ते काढून टाकतो, देऊन टाकतो, घर स्वच्छ करतो, कपाट स्वच्छ करतो, अंगण स्वच्छ करतो, घर स्वच्छ करतो, छान दिवाळीला लाइटिंग करतो. हे जेव्हा करतो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं. तसं आपलं मन सगळे जाळ्या जळमट मनातली सगळी कानाकोपऱ्यातली काढून झटकून टाकली पाहिजे आणि ते रिकामं केलं पाहिजे. रिकामं केल्यावर त्याच्यामध्ये चांगले विचार, चांगल्या आठवणी जर साठवल्या तर मग आपल्याला ताणतणाव, टेन्शन होत नाही. आणि हे आपल्या हातात आहे. सकारात्मक गोष्टी साठवणं किंवा ह्याला मी मनाचा व्यायाम म्हणतो आपण. मग शरीराच्या व्यायामाबरोबर मनाचा व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. आणि व्यायाम शेवटी आपल्या हातात असतो. आपण शरीराचा व्यायाम करायचा ठरवलं तर आपण करणार, मनाचा व्यायाम करायचा ठरवलं तर आपण करणार. हे आपल्या हातात असतं. हे काही जन्मजात येणारा गुण नाहीये. हे आपण आपलंच ठरवायचं असतं की आता मी शरीराचा व्यायाम करून तब्येत छान ठेवणार, तसं मी माझा मनाचा व्यायाम करून माझं मन आनंदी ठेवणार. हे कोणाच्या हातात आहे? हे दुसरे नाही ठेवू शकत. दुसरे कोणी तुमच्या मनातलं सगळं निगेटिव्ह थॉट्स किंवा नकारात्मक गोष्टी काढू नाही शकत. हे आपण आपलं ठरवलं तरच आपण काढू शकतो आणि हे शक्य आहे. हे आपण करूच शकतो. हे आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागतं. सोपं नाहीये पण अशक्य पण नाही. त्यामुळे प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे की नकारात्मक गोष्टी आपण काढून टाकल्या पाहिजे. तिसरं महत्वाचं कारण आहे आणि ते फार महत्वाचं आहे आणि ते म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं, एकटेपण येतं, नैराश्य येतं. कधी आमच्या विद्यार्थ्यांना अपयश आल्यामुळे नैराश्य येतं. म्हणजे एखादा विद्यार्थी 12वीला 92-95% मार्क मिळालेले असतात, त्या मार्कावरती किंवा एंट्रन्स एक्झामच्या मार्कावरती त्याला छान कॉलेजला, मेडिकल कॉलेजला ऍडमिशनही मिळते, परंतु पहिल्याच वर्षी तो फेल होतो. आयुष्यभर कधीही नापास झालेला न विद्यार्थी मेडिकलला बरेच वेळा पहिल्या वर्षी फेल होतो, कारण मेडिकलची जी भाषा आहे, परिभाषा आहे, ती त्याला तेवढी परिचित नसते. आणि 12वी पर्यंत घोकंपट्टी करायची आणि उत्तरं लिहून यायची किंवा छोटी छोटी उत्तरे लिहायची, असं सगळं असतं. आणि इथे एकदम आवाका वाढतो, नवे नवे शब्द असतात, औषधांची नावं असतात, वेगवेगळ्या टर्म्स असतात आणि त्याच्यामुळे त्याला अपयश येतं. त्यामुळे असा एखादा अपयश आलेला जो विद्यार्थी असतो त्याला खूप नैराश्य येतं, तो नैराश्याच्या गर्तेत जातो. किंवा घरामध्ये वृद्ध व्यक्ती जेव्हा त्यांचा पार्टनर किंवा पती किंवा पत्नी यातनं कोणी गेल्यावरती त्या व्यक्तीला एकटेपण येतं, कारण त्यांची जितकी काळजी जवळची व्यक्ती घेते तेवढ्या आता कुटुंबीय सदस्य घेत नाहीत. काही घरांमध्ये कुटुंबात लोक असून सुद्धा दुर्लक्ष करतात किंवा आता लाईफच इतकं बिझी झालंय की लोक आपल्या नादात असतात, त्यामुळे बरेच वेळा वृद्ध मंडळींना दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं. 40च्या पुढे महिलांना खूप हा त्रास होतो, एकटेपणा वाटणं, दुर्लक्षित होणं. होतं काय की जेव्हा महिला 40च्या वयात येते तेव्हा मुलं मोठी झालेली असतात. 15 वर्षाची मुलं झाली की त्यांचं विश्व तयार होतं, त्यांचे अभ्यास असतात, क्लास असतात, मित्रमंडळीत ते जास्त रमू लागतात. त्यामुळे आईशी शेअर करणं कमी होतं, आईला वेळ दिला जात नाही, आईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायला त्यांना वेळ नसतो, इतके ते दुसऱ्या जगात इन्व्हॉल्व्ह असतात.
पती जे असतात त्यांना सरकारी नोकरीत असतील तर प्रमोशन मिळालेलं असतं, मग त्यांचा कामाचा व्याप वाढलेला असतो, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आणि जर बिझनेसवाले असतील तर त्यांनी आपल्या बिझनेसचा विस्तार केलेला असतो, त्यामुळे त्यांना तिकडे जास्त वेळ द्यावा लागतो. मग अशा पद्धतीने पती आणि मुलं आपल्या विश्वात गर्क असताना त्या घरातल्या बाईला जर ती नोकरी करत नसेल आणि हाऊसवाईफ असेल तर तिला खूप एकटेपण येतं, दुर्लक्षित वाटतं, कोणालाच माझ्यासाठी वेळ नाही, मी एकटीच राहिले, आणि त्याच्यामध्ये मानसिक त्रास होतो. आणि आज जगामध्ये सगळ्यात जास्त लोक कशाने पछाडलेले आहेत तर मानसिक अस्वास्थ्यामुळे किंवा एकटेपणा, नैराश्य, डिप्रेशन ह्याचे पेशंट्स आज संपूर्ण जगात जास्त आहेत. त्यामुळे असं आपल्याला वाटायला लागलं, एकटेपण वाटायला लागलं तर त्यातून बाहेर पडण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे आपल्याला जे छंद आहेत त्या छंदामध्ये स्वतःला गुंतवून घेणं, आणि दुसरं म्हणजे सकारात्मक विचार करणे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता छंदात गुंतवून घ्यायचं म्हणजे जे काय आपल्याला आवडत असेल ते करायचं आपण. मग तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही बागेमध्ये रमावं. बागेमध्ये सुद्धा खूप वेळ जातो. झाडांना पाणी देणं, झाडांची वाळलेली पानं काढणं, कटिंग करणं, काही छोट्या छोट्या बिया पेरून लावा. बघा त्यातनं बी मधनं रोप बाहेर आल्यावर किती आनंद होतो आपल्याला. खूप गोष्टी आपल्याला त्याच्यात 2-3 तास सहज निघून जातात. तुम्हाला ड्रॉइंग येत असेल तर छान ग्रीटिंग कार्ड बनवा, तुमच्या नातवंडांना, नातेवाईकांना वाढदिवसाच्या दिवशी भेट द्या. किती छान तुमचा वेळ जातो त्याच्यामध्ये. जरुरी नाही की प्रत्येकाचं मोठ्या हॉलमध्ये पेंटिंगचं प्रदर्शनच झालं पाहिजे, असं नाही. आपल्याला जे काही ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे त्या गोष्टी कराव्या. ज्येष्ठ नागरिक संस्कार वर्ग चालवू शकतात. आपल्या बिल्डिंग मधल्या मुलांना संध्याकाळी 2-3 तास जमा करा, त्यांना गोष्टी सांगा महाभारत रामायणातल्या, त्यांना छान कविता ऐकवा, त्यांना श्लोक, आपले खूप श्लोक आहेत, तुकारामांचे असतील, याचे असतील, सगळे श्लोक त्यांचे अर्थ सांगा, त्यांच्यावर चांगले संस्कार करा, त्यांना गाणी म्हणायला लावा, त्यांच्या स्पर्धा घ्या. छोटे छोटे चॉकलेट आणि बिस्किटचा पुडा, छोटेसे बक्षीस पण तुम्ही त्यांना देऊ शकता. काय सुंदर 2-3 तास तुमचे कुठे निघून जातील कळणार नाही. जे काय तुम्हाला छंद असतील, गाण्याचा छंद असेल गाणी ऐका, डान्सचा आवड असेल तर तुम्ही घरच्या घरी डान्सचा क्लास सुरू करा. 4 मुलांना शिकवा, हरकत नाही, पण डान्स शिकवा, गाणं म्हणायला शिकवा. खूप गोष्टी काही तुम्ही करू शकता. अगदी काहीच नसेल तर जे सांस्कृतिक कार्यक्रम समाजात चालतात तिकडे रोज अटेंड करा. तिथे लोक भेटतील, त्यांच्या बरोबर बोला, नवीन माहिती मिळेल, नवीन मित्र मिळतील. पुस्तक प्रदर्शन असतं, प्रदर्शनं भरलेली असतात, त्याला व्हिजिट करा. राजकीय सभा असतात, सामाजिक कार्यक्रम असतात, वाढदिवस असतात. ह्या सगळ्या ठिकाणी आपण एकटं बसून तुम्ही तुमचं ब्रेनला खूप तुम्ही गंज चढतो, ब्रेनला गंज चढतो आणि ब्रेन म्हणजे निष्क्रिय होऊन जातो. त्यापेक्षा जेवढं तुम्ही लोकांमध्ये वावराल, लोकांमध्ये वावरण्याचा सुद्धा काही लोकांना छंद असतो, तर तो छंद, ते आता काय आपली आवड आहे ते ज्याचं त्यांनी बघायचं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते छंद जर जोपासले तर खूप सोपं काम होऊन जातं. मी एकदा एक इचलकरंजीला व्याख्यानाला गेले होते आणि तिकडे गेल्यावरती व्याख्यान माझं होतं सकारात्मक विचारसरणीवरच नाही, याच्यावरच होतं, ताणतणावावर मात. आणि मी हेच सांगत होते की छंद जोपासा. तर माझं लेक्चर झाल्यावर एक 78 वर्षाचे गृहस्थ मला भेटायला आले. तिथेच व्याख्यानाला आलेले होते. ते म्हणाले की तुम्ही म्हणता तसंच मी करतो. मी मला स्वतःला छंदात अडकवून घेतलंय. मला काही पडलेलं नाहीये, जगात काय चाललंय, कुटुंबात काय चाललंय, मला काही चिंता नसते. तर मी म्हंटल मग कसला छंद आहे तुमचा? तर ते म्हणाले ते बघण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. म्हटलं अहो मला पुण्याला परत जायचंय, माझी आता बस आहे परत जायची. ते म्हणाले नाही, अर्धा तास तुम्हाला यावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही नाही सांगू शकणार. आणि मग लगेच मी त्यांच्या गाडीत घरी गेले आणि घरात गेल्यावर मी अवाक झाले बघून. त्यांच्या घरामध्ये भरतकामातनं, आपण भरतकाम करतो ना, रुमालावर, उशींच्या आभऱ्यांवर, टेबल क्लॉथवर नाही का फुलं बिलं भरतकामाने भरतो, महिलांना जास्त माहिती. भरतकामातनं व्यक्तिचित्र बनवली होती. म्हणजे आशा भोसले यांचं अर्धचित्र, एवढं असं चेहरा आणि थोडं अर्ध छातीपर्यंत, त्याला व्यक्तिचित्र म्हणतात. व्यक्तिचित्र बनवली होती. मग ते मोठ्या मोठ्या लोकांची, म्हणजे सगळे क्रिकेटपटूंची होती, परत अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, काही नट अभिनेत्यांचे होते, काही राजकीय नेत्यांचे होते, काही क्रिकेट, काही अभिनेते, खूप जागतिक कीर्तीच्या व्यक्ती,
अण्णा हजारेंसारख्या सामाजिक कार्यकर्ते, असे वेगवेगळ्या लोकांची अशी त्यांची जवळजवळ 100 व्यक्तिचित्रणाचं सगळे असे हॉलमध्ये मांडून ठेवले होते. भरतकामातनं ते कापडावर ते करतात आणि त्याच्यात त्यांनी फ्रेम्स बनवले, फ्रेम केलेले आहेत. त्या भरतकामातनं चेहऱ्यावरचे हावभाव जसेच्या तसे त्यांनी त्याच्यात उमटलेले दिसतात. म्हणजे मधुबालाचं खळाळतं हास्य असेल किंवा माधुरी दीक्षितचं गोडस्मित असेल किंवा स्वामी विवेकानंदांचा धीर गंभीर चेहरा असेल किंवा आपले अमिताभ बच्चन यांचा एक गंभीर ते चेहरा असेल, आशा लताबाईंचा गंभीर चेहरा असेल किंवा आशा भोसले असतील किंवा सचिन तेंडुलकर असेल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंचा करारी चेहरा असेल, सगळे चेहऱ्यावरचे हावभाव जसेच्या तसे, जसं काही फोटो काढलाय अशा पद्धतीने भरतकामातनं त्यांनी फ्रेम्स बनवल्या होत्या. आणि त्या बघून म्हणजे मी अवाक झाले. अर्धा तास काय पूर्ण त्या बघायला, इतकं ते डिटेलिंग त्यांनी त्याच्यात कलरफुल फ्रेम्स बनवल्या होत्या. आणि मग त्यांच्या पत्नी म्हणाल्या, अहो याच्यातच असतात दिवसभर, यांना काही माहित नसतं घरात काय चाललंय. आमच्या घरात चोरी झाली तरी दुसऱ्या दिवशी हे आपले 11 वाजता आपल्या कामाला बसले. म्हणजे ते रोज स्वतःचं सगळं आवरलं की 11 ते 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 असे 4 तास रोज काम करतात. त्यासाठी त्यांनी स्पेशल अशी पाठ सरळ असलेली लाकडाची खुर्ची बनवून घेतली आहे आणि ते कापड लावायला असं ताण देऊन कापडाला लावायला ते पण त्यांनी बनवून घेतलंय आणि त्याच्यावर ते काम करतात. आणि त्या म्हणाले, ह्यांना काहीच कशाचंही सुखदुःख काही नसतं. लग्न ठरलं नाही ठरलं, काही कोण गेलं आलं, काही नाही. हे आपल्या कामामध्ये खूप आनंदित असतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की छंदामध्ये गुंतून घ्या, साऱ्या जगाचा विसर पडतो आणि आपण आपल्या आनंदामध्ये मशगूल होऊन जातो आणि त्याचा आनंद घेतो. आणि ताणतणाव तर सगळे विरूनच जातात. कुठे काही ताणतणावाला जागाच राहत नाही आपल्या आयुष्यामध्ये. इतकं छान आपण छंदात रमतो. आणि दुसरं आहे ते सकारात्मक विचारसरणी. सकारात्मकतेने विचार केला तर मग आपल्याला एकटं वाटणं, दुर्लक्षित वाटणं, मला कोणी विचारत नाही, मला कोणी भाव देत नाही, हे सगळे नकारात्मक विचार झाले. सकारात्मक विचार केला आणि ठरवलं की नाही, जे ते आपल्या आपल्या याच्यामध्ये गुंग आहेत कामामध्ये, त्यांना वेळ नसेल, मी पण माझ्या छंदामध्ये गुंग होऊन जाईल. जेव्हा वेळ असेल तेव्हा सगळे एकत्र येऊ गेट टुगेदरला आणि भेटू सगळे. त्याच्यासाठी वाईट वाटून काय कशासाठी घ्यायचं. त्यामुळे सकारात्मक विचारसरणी खूप महत्वाची आहे. ती असेल तर आपल्याला ताणतणाव येत नाही, कारण आपण सगळ्यात चांगलाच विचार करतो. आणि सकारात्मक विचारसरणीबद्दल बोलायला खूप काही आहे. त्याचं माझं 1 तासाचं वेगळंच व्याख्यान आहे. पण थोडक्यात असं म्हणेन की सकारात्मक विचार केला तर आपण रिलॅक्स राहतो, आपल्याला आनंदी राहतो आणि आपल्याला कधीही असं एकटेपण जाणवत नाही, आपण दुःखी होत नाही, कारण दुःखी विचारच आपल्या मनात येत नाही. चांगलेच विचार आपल्या मनात येतात, नकारात्मक विचार मनात येत नाहीत. त्यामुळे सकारात्मक विचार केला तर मग आपल्याला ही दुर्लक्षितपणाची भावना येत नाही. सकारात्मकतेबद्दल मी एवढंच म्हणेल की नजरे बदलो नजारे अपने आप बदल जाएंगे. समोरचा जो देखावा दिसतो त्या देखाव्या पाहिल्यावर आपल्या मनात जे विचार येतात त्यांनी आपण दुःखी होतो. बरोबर ना? म्हणजे रस्त्याला ऍक्सिडेंट झालाय आणि खूप ब्लिडिंग झालंय एखाद्या व्यक्तीला, तर मग ते बघून आपल्या मनात विचार येतात की अरे बापरे, हा जगणार आहे का मरणार आहे, किती तरुण मुलगा आहे, ह्याच्या घरी किती आता त्रास होईल, त्याच्या आईवडिलांना शॉक बसेल, ह्यातनं आपल्या मनावर ताणतणाव येतो. म्हणजे तो प्रसंग बघून, त्या प्रसंगाला बघून मनात येणाऱ्या विचारातनं ताणतणाव येतो. तर ते चांगले विचार आले पाहिजे की नाही, ब्लिडिंग झालं तरी हा तरुण आहे, याला ताबडतोब उपचार मिळाले तर हा वाचणार आहे, जरी ब्लिडिंग झालं तरी सुद्धा याला रक्त दिलं आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली तर हा वाचेल. हा झाला सकारात्मक विचार. आणि मगाशी मी सांगितलं तो झाला नकारात्मक विचार आला की ताण येतो, आता कसं होणार, याचं काय होणार. आणि सकारात्मक विचार आला की आपल्याला ताण राहत नाही, आपण आपलं शांत करतो. तर म्हणून सकारात्मक, नजरे बदलो नजारे अपने आप बदल जाएंगे. समोरचा देखावा आहे ना, तो बघून आपल्या मनात सकारात्मक विचार आला पाहिजे. आणि लोग कहते हैं दूसरों को बदलने की,
बात करते हैं दूसरों को बदलने की, दूसरों को बदलने की जरूरत नहीं, खुद को बदलिए, सब बदले बदले नजर आएंगे. हे सकारात्मक विचाराचं मूळ आहे की आपण लोकांनी बदललं पाहिजे असा विचार न करता आपण स्वतःला बदलूया ना. आपण टीका सोडून देऊया, आपण तुलना सोडून देऊया, आपण सकारात्मक विचार करूया, मग आपल्याला सगळी दुनिया छानच दिसते. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढचं शेवटचा आता मुद्द्यावर मी येते, आणि ते म्हणजे आपण वर्तमानातच जगतच नाही, आपण भूत आणि भविष्य यामध्येच जगतो. आणि त्यामुळे आपलं सगळं आयुष्य दुःखी आणि ताणतणावाने भरलेलं आहे. बघा, आपण भूतकाळाची शाल लपेटून धोक्यामध्ये वावरत असतो, दुःखाने वावरत असतो, किंवा भविष्याची स्वप्न रंगवतो, पण स्वप्न खरी होतील का नाही या शंकेने पुन्हा आपण चिंतित असतो आणि पुन्हा आपल्या मनावर ताण येतो. भूतकाळ आठवताना सुद्धा बघा, आपण सगळ्या दुःखद गोष्टीच आठवतो. म्हणजे माझा मुलगा सिरियस होता, ICU मध्ये होता, मरता मरता वाचला, अशा गोष्टी आठवतो. पण मुलाला एवढे मार्क 12वीला मिळाले, मेडिकलला ऍडमिशन मिळाली, तो डॉक्टर झाला, त्याचे लग्न झालं, छान बायको मिळाली, या आठवणी आपण सतत आठवत नाही. आपण वाईट आठवणी आपल्याला जास्त आठवतात, नकारात्मक आठवणी जास्त आठवतात. आणि म्हणून भूतकाळ आपल्याला दुःख देतो. भूतकाळात रमायचं नाही. झालं गेलं, रात गई बात गई, सोडून द्यायचं. भविष्य काळाचा सुद्धा विचार बघा, आपण कसा कसा करतो, तो सुद्धा नकारात्मक करतो. म्हणजे एखाद दिवशी आपला रोज क्लासमधनं येणारा मुलगा, ट्युशन क्लासमधून येणारा आपला मुलगा, 7 वाजता रोज येणारा मुलगा, 7:15 वाजले, 7:30 वाजले, 7:45 वाजले, 8 वाजले तरी आला नाही, तर किती वाईट विचार मनात येतात. बाईकवर गेलाय, कुठे धडपडला असेल का, ऍक्सिडेंट झाला असेल का, कुठल्या मैत्रिणीवर गप्पा मारत असेल का, गेला मैत्रिणीला घेऊन गार्डन मध्ये फिरायला का पिक्चर बघायला, हे सगळे विचार आपल्या मनात येतात आणि आपल्याला टेन्शन होतं. पण आपण असा विचार नाही करत की हा क्लासला गेलाय, सगळी मुलं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतील, त्यांच्या टीचरनी जास्त वेळ लेक्चर घेतला असेल म्हणून थांबला असेल, काहीतरी डिस्कस करत असतील म्हणून उशीर झाला असेल, असा विचार आपण करत नाही. आपण विचार सतत नकारात्मक करतो आणि नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्याला ताणतणाव येतो. म्हणजे भविष्याचा विचार पण आपण नकारात्मकच करतो आणि म्हणून आपण दुःखी होतो किंवा ताणतणावाने आपलं आयुष्य भरून जातं. तर कोणीतरी छान म्हटलंय की डू नॉट थिंक ऑफ पास्ट, पास्ट ब्रिंग्स टीयर्स. भूतकाळाचा बद्दल विचार करू नका. भूतकाळ तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो. डू नॉट थिंक ऑफ पास्ट, पास्ट ब्रिंग्स टीयर्स. डू नॉट थिंक ऑफ फ्युचर, फ्युचर ब्रिंग्स फिअर. भविष्याचा विचार करू नका. भविष्य तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करतं. असं होईल का, तसं होईल का, तसं होईल का, तसं होईल का. त्यामुळे भविष्याचा विचार करू नका. भविष्य तुमच्या मनात भीती निर्माण करतं. ऑलवेज थिंक ऑफ प्रेझेंट, बिकॉज प्रेझेंट ओनली ब्रिंग्स चीअर्स. नेहमी वर्तमानाचाच विचार करा, कारण वर्तमान काळच तुम्हाला आनंद देतो, चीअर्स, आनंदी ठेवतो. त्यामुळे वर्तमानात जगायला आपण शिकलं पाहिजे, त्याची आपल्या मनाला सवय लावली पाहिजे. भूतकाळाचे विचार आले तर त्यांना हाकलून दिलं पाहिजे. भविष्याची भीती मनात निर्माण झाली तिलाही हुसकून लावलं पाहिजे. आणि मी जे काय करणार आहे ते मी हे करणार आहे, मला हे जमणार आहे आणि मी हे करू शकणार आहे, असा विचार सतत मनात ठेवून जर आपण वावरलो तर आपल्याला भूत भविष्याची भीती राहत नाही. असं म्हणतात की उद्याच्या चिंतेने आजची ताकद कमी होते आणि चिंताचे घटे शरीर. त्यामुळे उद्याची चिंता करू नका. कोरोना सुरू होईल, मग लॉकडाऊन होईल, मग काय होईल, चिंता करून जर प्रश्न सुटत असते तर जी व्यक्ती जास्त चिंता करते त्या व्यक्तीचे प्रश्न लवकर सुटले असते, आणि जी व्यक्ती बिनधास्त आहे त्या व्यक्तीचे प्रश्नच राहिले असते. असं होत नाही. त्यामुळे चिंता केली म्हणजे प्रश्न सुटले असं नाही. त्यासाठी आपण प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपले मार्ग शोधणं महत्वाचं आहे. आणि ते मार्ग कुठे मिळतात आपल्याला? वर्तमानातच मिळतात. वर्तमानात पण अडचणी येतात, नाही असं नाही, पण त्या अडचणी पार करण्यासाठी आपल्याला मार्ग शोधायचे. म्हणजे असं म्हणतात ना की देवाने एक दार बंद केलं तर तो 4 दार उघडतो. तर ते उघडलेलं दार कोणतं आहे?
ते शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मग ते दार शोधून आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, म्हणजे संकटातनं बाहेर पडू शकतो. आणि म्हणून आपल्याला सकारात्मक राहिलं पाहिजे की एक दार बंद केलं तर केलं, दुसरं दार उघडं असेल, तिसरं दार उघडं असेल, चला शोधूया आपण, असं जो म्हणतो सकारात्मकतेने, तोच त्या संकटातनं बाहेर पडतो. म्हणजे वर्तमानात संकट येत नाही असं अजिबात नाही, वर्तमानात दुःखी प्रसंग येत नाही असं अजिबात नाही, पण त्यातनं बाहेर पडण्यासाठीची आपली आत्मविश्वास असणं किंवा कुठल्याही संकटातनं मी बाहेर पडणार आहे आणि ती संकटच माझ्यासाठी संकट नेहमी करता राहणार नाही, हा आत्मविश्वास असला तर मग आपण वर्तमानात छान मजेने जगू शकतो. आणि म्हणून वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, तरच आपल्या ताणतणाव मनावर राहणार नाही. कोणीतरी छान म्हटलंय की पाण्यासारखं जीवन जगा. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट वॉटर इज इट्स ऍडजस्ट इट सेल्फ इन एनी शेप अँड सिच्युएशन. पाणी जे असतं ना ते स्वतःला कुठेही ऍडजस्ट करतं. तुम्ही वाटीत होता, वाटीचा आकार घेतो, चमच्यात टाका, चमच्याचा आकार घेतो, थाळ्यात होता, थाळ्याचा आकार घेतो. It adjusts itself in any shape and situation. And the lovely part of the water is it finds its own way to flow out. बघा पाणी असतं ना, कुठेही एवढंसं होल छिद्र असेल त्याच्यातनं बाहेर येतं. पाणी कुठूनही आपला मार्ग शोधत बाहेर पडतं. तसं आपण आपला मार्ग शोधत बाहेर पडलं पाहिजे आणि आला दिवसाला तोंड दिलं पाहिजे. ऍडजस्ट युअर सेल्फ इन एनी शेप, any shape and situation and find out your own way to flow out. स्वतःला आल्या प्रसंगाला, आल्या गोष्टीला तोंड देणं, जीवन जसं येतंय तसं घेणं आणि जगणं, आणि संकट आलं तर त्यातून बाहेर पडणं, बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं, ह्या गोष्टी जर आपण जपल्या तर मग आपल्याला ताणतणाव राहत नाहीत. मित्रहो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आयुष्य जर तुम्हाला आनंदाने जगायचं असेल, छान जगायचं असेल, तर मग आपल्याला ताणतणावाला हुसकून लावलं पाहिजे आणि ताणतणावापासून आपली स्वतःची मुक्तता आपण स्वतः केली पाहिजे. कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही, तुमचा तुम्ही स्वतःचा ताणतणाव कमी करायचंय. आणि दुःख कोणाला येत नाही हो, सगळ्यांना दुःख असतात. ते म्हणतात ना, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे असतात तेव्हा कुठे एक सुखाचा धागा दिसतो. आणि देवाने अशीच, नियतीने अशीच योजना केलेली आहे की तुम्हाला सुख मिळालं की तुम्ही एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढू नये, तुम्हाला गर्व होऊ नये, अभिमान वाटू नये, माझ्यासारखं कोणी नाही असं वाटू नये, म्हणून पुन्हा तुम्हाला दुःख देतात. आणि दुःख दिल्यावरती तुम्ही एकदम निराश होऊन आत्महत्येचा विचार मनात येऊ नये, म्हणून पुन्हा तुम्हाला सुखाचे दिवस दाखवले जातात. त्यामुळे सुख दुःख हे ऊन पावसासारखं आहे. जे श्रावणामध्ये जो ऊन पावसाचा खेळ चालतो तसंच सुख दुःखाचा खेळ. त्याच्यासाठी आपण त्याच्या नादी न लागता आपलं वर्तमानात काय चाललंय आणि त्यातनं मार्ग काढणे आणि आपलं आयुष्य आपण सुखकारक बनवणे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मायकेल एंजेलो नावाचा एक शिल्पकार होता. तर तो शिल्पकार त्याला कुठलाही दगड दिला, म्हणजे खूप जागतिक कीर्तीचा शिल्पकार आहे मायकेल एंजेलो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. अप्रतिम कलाकृती आहेत त्याच्या, दगडामध्ये बनवलेल्या मूर्ती वगैरे अप्रतिम आहेत. म्हणजे जागतिक कीर्तीचा, म्हणजे त्याच्यासारखं होणे नाही आता परत कोणी, इतका कीर्तीचा शिल्पकार. त्याला एकदा एका पत्रकाराने प्रश्न विचारला की कुठलाही खडक दिला तुम्हाला, कुठल्याही स्वरूपाचा, म्हणजे काळा, गोरा, ओबड-धोबड, खडकांमध्ये असे छोटे छोटे कण असतात, काहीमध्ये मोठे कण असतात, काहीमध्ये छोटे कण असतात. तर मोठे कण असलेला खडक, वाळूचा दगड, मार्बल, बेसॉल्ट, कुठलाही खडक दिला तरी तुम्ही इतकी सुंदर त्यातनं मूर्ती कशी तयार करता, असं त्या शिल्पकाराला एका पत्रकाराने विचारलं. तेव्हा त्या मायकेल एंजेलोने दिलेलं उत्तर आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तो म्हणाला, मी काहीच करत नाही, मी त्या खडकातला नको असलेला सगळा भाग काढून टाकतो आणि त्याचं सुंदर शिल्प तयार होतं. नको असलेला सगळा भाग काढून टाकतो त्या खडकाचा आणि त्याचं सुंदर शिल्प तयार होतं. मला वाटतं आपण सुद्धा आपल्या आयुष्यातला नको असलेला सगळा भाग काढून टाकला, राग, लोभ, द्वेष, मोह, माया, तुलना, मत्सर,
नकारात्मक विचार सगळं काढून टाकलं तर आपल्या सुद्धा आयुष्याचं सुंदर शिल्प तयार होईल. आणि म्हणूनच वामनराव पै म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्याचा मतितार्थ हाच आहे की तुम्ही विचार कसा करता, तुम्ही मनात काय ठेवता, तुमचं मन काय म्हणतंय. कारण सगळं इथून आहे. इथे विचार आला की त्याचे शब्द होतात, बरोबर ना. मनात विचार आला त्याचे शब्द होतात, शब्दातनं आपलं वर्तन होतं, वर्तनाची आपल्याला सवय होते, सवयीतनं आपलं चारित्र्य घडतं आणि चारित्र्यातनं आपली नियती घडते, व्यक्तिमत्व घडतं, नियती घडते. त्यामुळे सगळं इथून आहे. त्यामुळे हे आपल्या हातात आहे कसा विचार करायचा. तर एक आपल्याला ती सकारात्मक विचाराची सवय लावायची, सगळं वाईट गोष्टी काढून टाकायच्या आहेत, नकारात्मक गोष्टी, आणि छान विचार करायचा. हे जर आपण केलं तर आपलं आयुष्य अत्यंत तणावमुक्त होतं आणि आनंदी. तणावमुक्त आयुष्य म्हणजे आनंदी आयुष्य. तर तणावमुक्त असं आयुष्य जगायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आहार विहार विश्रांती यांचा समन्वय साधला पाहिजे. टीका तुलना या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मनाचा व्यायाम वेळोवेळी केला पाहिजे. एकटं वाटू नये म्हणून छंद आणि आनंद, छंदामध्ये निर्मितीचा आनंद असतो म्हणून निर्मितीचा आनंद आपण घेतला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे आणि वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर ताणतणाव आपल्याकडे फिरकणार सुद्धा नाही. आता आपलं आयुष्य त्यांनी भरलेलं आहे, त्याला हुसकून लावलं तर तो परत तुमच्याकडे येणार नाही. अशा पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो. आणि शेवटी एक स्वामी विवेकानंद नाही, रवींद्रनाथ टागोरांचं एक वचन आहे, तेवढं सांगून थांबते आणि पूर्णविराम घेते. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय की आयुष्य हा कोरा चेक आहे. आयुष्य हा कोरा चेक आहे, ब्लँक चेक. संपवतेच आहे मी, शेवटच चाललंय. आयुष्य हा कोरा चेक आहे, त्यावर किती सुखाची रक्कम लिहायची हे ज्याचं त्याने ठरवायचं. किती सुखाची रक्कम लिहायची हे ज्याचं त्याने ठरवायचं. ही सुखाची रक्कम आशेच्या शाईने लिहून हास्याच्या टिपकागदाने टिपायची असते. आशेने तुम्ही किती रक्कम लिहाल पण तेवढी रक्कम कदाचित तुमच्या सुख पदरात पडणार नाही. काही दुःख येतच असतं, तर दुःखाला म्हणून रडत बसायचं नाही, दुःख टिपकागदाने टिपून टाकायचंय. तर आयुष्य हा कोरा चेक आहे, त्यावर किती सुखाची रक्कम लिहायची हे ज्याचं त्याने ठरवायचं. ही सुखाची रक्कम आशेच्या शाईने लिहून हास्याच्या टिपकागदाने टिपायची असते. आज इथे उपस्थित ज्यांनी हे सगळं व्याख्यान ऐकलं त्या सगळ्यांना मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कोऱ्या चेकवर सर्वांनी मोठी मोठी रक्कम लिहावी आणि तुम्हाला कधी हास्याच्या टिपकागदाची वापरण्याची वेळ येऊ नये ही शुभेच्छा देते. आणि सर्वांनी खूप छान ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. पुनश्च एकदा आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.